ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर भेट। आचारसंहिता लागण्याअगोदर विविध मतदारसंघातील विकास कामे व्हावी यासाठी आयुक्त यांच्याशी भेट घेतली। तातडीने सर्व वर्क ऑर्डर लवकर काम सुरू करू असे आश्वासन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले। पुढील आठवड्यात आचारसंहिता लागणार आहे। अनेक कामे, महत्त्वाची कामे येत्या 2 दिवसात होणार आहेत। महापालिका डबघाईला आली आहे अशा बातम्या पेरण्याचे काम विरोधक करत आहेत। पुढल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लोकसभेची लागण्याची शक्यता आहे आणि अनेक प्रलंबित विकास कामं होती। आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी माझा पाठपुरावामुळे अनेक विकास कामं जी होती, राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मिळालेली होती किंवा ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निधी मिळालं होतं, त्याची कामाच्या कार्यादेश काही ठेकेदारांना देण्यात आला होता आणि काही देण्यात येणार आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वी सगळ्या कामांचं भूमिपूजन व्हावं अशी मी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि आचारसंहितेपूर्वी माझ्या मतदारसंघातील अनेक विकास कामांचं भूमिपूजन करण्याचा आग्रह मी धरलेला आहे। ते वेळ देतील ह्याच्यामध्ये काही वाद नाही, परंतु तत्पूर्वी सुद्धा काही कामांच्या वर्क ऑर्डर झाल्या नव्हत्या। त्या संदर्भात आयुक्तांची आज मी भेट घेतली आणि त्यांनी ह्या पुढल्या 2 दिवसांमध्ये तातडीनं सगळ्या वर्क ऑर्डर आम्ही संबंधितांना देऊ आणि जागेवर कामही चालू करू असं आश्वासन मला दिलं। आणि त्याच सत्ताधारी आणि विरोधक हा भेदभाव मुख्यमंत्री कधीच पाळत नाहीत। निधीबाबत या सरकारने कधी कमी पडू दिले नाही। जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या मतदारसंघात भरघोस निधी मिळाला आहे। पालिका आयुक्त संजीव जयस्वाल जेव्हा होते तेव्हा आम्हाला निधी मिळाला नाही, तेवढा निधी आता जितेंद्र आव्हाड यांना मिळाला जेव्हा ते मंत्री होते। आमच्यासारख्या आमदार यांना कमी निधी आणि त्यांना मोठा निधी महापालिकेकडून मिळत असून हे सर्व खोडसाळपणा आहे। लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच दिल्लीचे वरिष्ठ घेतील असे सांगण्यात आले। पहिला प्रश्न आहे की ठाणे ही जागा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष लढवणार अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी अजूनही आग्रही आहेत। 2019 प्रमाणेच धोरण असेल। 22 जागांपैकी 1 जागा ठाणे लोकसभा, या जागेवर आमचा निश्चित दावा आहे। तो निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार। जो निर्णय घेतील तो निर्णय सर्वांना मान्य आणि बंधनकारक असेल। आमच्या बैठकीचे सगळे सर्वाधिकार आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी जबाबदारी ते पक्षाची घेतील। त्याचबरोबर दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आमचा सहयोगी पक्ष त्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार यांच्याकडे आहे। त्यामुळे हे 3 नेते आणि त्याचबरोबर दिल्लीचे वरिष्ठ नेते हे बसून जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सगळ्यांना बंधनकारक आहे।
ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. ठाण्यात फेरीवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून वृद्धाचा मृत्यू. विरोधी पथकाला पाहून पळ काढणाऱ्या फेरीवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून खाली पडून एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. परिसरातील नागरिकांनी पुढे येऊन त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मनोहर महाडिक वय 65 असे मृत पावलेल्या वृद्धाचे नाव आहे. ते लोकमान्य नगर येथील लाकडी पूल परिसरातील दत्तप्रसाद इमारतीत दुसऱ्या मजल्यावर पत्नीसोबत राहत होते. ते रिक्षा चालविण्याचे काम करीत होते, परंतु वयोमानामुळे त्यांनी हे काम बंद केले होते. त्यांची पत्नी उषा या काल्हेर परिसरातील एका गारमेंटमध्ये काम करतात. मनोहर हे शनिवारी दुपारी भाजी घेण्यासाठी लाकडी पूल परिसरात आले. त्यावेळी ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे वाहन त्या परिसरात आले. फेरीवाले तेथून पळ काढत होते. याच दरम्यान एका फेरीवाल्याच्या हातगाडीचा धक्का लागून मनोहर हे खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मनोहर यांना परिसरातील नागरिकांनी जवळील एका दवाखान्यात नेले आणि त्यानंतर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले. तिथे न्यूरोसर्जन नसल्यामुळे त्यांना मुंबईतील जे रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना त्यांचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला, असे त्यांचे बंधू सतीश महाडिक यांनी सांगितले. असे प्रकार यापुढे घडू नयेत यासाठी पालिकेने उपाययोजना करायला हवी, असे सांगत मनोहर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांची पत्नी उषा यांना पालिका प्रशासनाने नुकसान भरपाई द्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. या संदर्भात लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो, असे सांगितले. त्यानंतर मात्र वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. आमदार केळकर यांच्या वतीने 20 महापालिका शाळांना प्रोजेक्टर.
डिजिटल शाळा या दृष्टिकोनातून महापालिका शाळांची वाटचाल. ठाणे महापालिकेच्या सर्व शाळा डिजिटल व्हाव्यात या उद्देशाने भाजपचे आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या आमदार निधीतून आज त्यांच्या हस्ते त्यांच्या प्रभागातील 20 ठाणे महापालिका शाळांना प्रोजेक्टर देऊन अद्ययावत प्रणालीची दारे खुली करून दिली आहेत. आज या शाळेच्या प्रतिनिधींना प्रोजेक्टरचे वाटप करण्यात आले. डिजिटल महापालिका शाळा या उपक्रमाअंतर्गत 148 विधानसभा क्षेत्रातील महापालिकेच्या सर्व शाळा आपल्या आमदार निधीतून डिजिटल करून गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून 20 शाळांना प्रोजेक्टरचे वाटप करण्यात आले. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखेरे, ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले, माजी गटनेते मनोहर डुमरे, माजी नगरसेवक सुनीत जोशी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे, मुकेश मोकाशी, विकास पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार केळकर म्हणाले की पूर्ण मतदारसंघातील शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत. हा संकल्प आम्ही केला होता. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजे. जग जवळ आले आहे, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. ज्या अनुदानित शाळा आहे त्यांना आणि महापालिका शाळा 20 शाळा त्यांना अशा शाळांना डिजिटल करण्यासाठी जे लागेल ते द्यायचे ठरविले. खरं तर सर्व